नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अभय योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलोय। ही बातमी नक्की काय आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। माझ्या अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओज लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। मित्रांनो, अभय योजना 2023 चा पहिला टप्पा दिनांक 29 फेब्रुवारी 2024 ला संपला। आता अभय योजनेचा दुसरा टप्पा चालू आहे। हा दुसरा टप्पा देखील दिनांक 31 मार्च 2024 रोजी संपणार होता, परंतु महाराष्ट्र सरकारनं याबाबत एक राजपत्र जारी केलंय। या राजपत्रात नक्की काय म्हटलंय ते आता आपण प्रत्यक्ष स्क्रीनवर पाहूया। मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अभय योजना 2023 अंतर्गत कोणकोणते दस्तऐवज सादर करता येतील याची माहिती जाणून घेतली आहे, तर त्यांनी तो जरूर पाहावा। त्याची लिंक मी आय बटन मध्ये देत आहे। तर मित्रांनो, दिनांक 1 जानेवारी 1980 ते दिनांक 31 डिसेंबर 2020 या कालावधीत निष्पादित केलेले परंतु नोंदणी दाखल केलेले किंवा न केलेले दस्त यांच्या बाबतीत देय होणाऱ्या तथा वसुली पात्र संपूर्ण मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये दुसऱ्या टप्प्यात पुढील प्रमाणे सूट लागू आहे। या टप्प्यात 1 रुपया ते 1 लाखापर्यंतच्या वसुली पात्र मुद्रांक शुल्काच्या व दंडाच्या रकमेत 80% सूट मिळणार असून 1 लाख 1 रुपया व त्यापेक्षा अधिक रकमेवरील देय होणाऱ्या तथा वसुली पात्र मुद्रांक शुल्कात 40% व दंडाच्या रकमेत 70% सूट मिळणार आहे। दिनांक 1 जानेवारी 2001 ते दिनांक 31 डिसेंबर 2020 या कालावधीत निष्पादित केलेले परंतु नोंदणी दाखल केलेले किंवा न दाखल केलेले दस्त यांच्या बाबतीत देय होणाऱ्या तथा वसुली पात्र संपूर्ण मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये पुढील प्रमाणे सूट लागू राहील। अभय योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 1 रुपया ते 25 करोड पर्यंतच्या वसुली पात्र मुद्रांक शुल्काच्या रकमेत 20% सूट मिळणार असून दंडाची रक्कम 50 लाखापेक्षा कमी असल्यास देय होणाऱ्या दंडामध्ये 80% सूट देण्यात येईल। दंडाची रक्कम 50 लाख रुपयापेक्षा जास्त असल्यास केवळ 50 लाख रुपये दंड म्हणून स्वीकारण्यात येतील व उर्वरित दंडाच्या रकमेची सूट मिळेल। तसेच ₹25 कोटी 1 रुपयापेक्षा जास्त वसुली पात्र मुद्रांक शुल्काच्या रकमेत 10% सूट मिळेल। दंड म्हणून जास्तीत जास्त 2 कोटी रुपये स्वीकारण्यात येऊन त्यावरील दंडाच्या रकमेची सूट देण्यात येईल। या अभय योजनेतील सवलतीचा लाभ घेण्यासाठी दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत तुमचे दस्तऐवज मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणं आवश्यक होतं, परंतु दिनांक 15 मार्च 2024 रोजी जारी केलेल्या या राजपत्राप्रमाणे ही मुदत वाढवण्यात आलेली असून या अभय योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात आता तुम्हाला दिनांक 30 जून 2024 पर्यंत दस्तऐवज सादर करता येतील, ज्यायोगे तुम्हाला मुद्रांक शुल्कात तसेच दंडाच्या रकमेत भरघोस सूट मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझे अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।